वेगवान पद्धतीने घडतील आणि पुणे कोण बसणार या महापौर पदावर तेही बघावं लागेल। राज्यातल्या सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले जिवलग मित्र भाजप आणि शिवसेना या महापालिकांच्या सत्ता समीकरणामध्ये मात्र एकमेकांचे स्कोर सेटल करू लागलेत अशी चर्चा आहे। केडीएमसी मध्ये शिवसेना भाजपचं संख्याबळ बहुमताच्या कैक पुढे गेलंय। मात्र असं असलं तरी महापौर पदाच्या शर्यतीमध्ये शिवसेनेनं इतर पक्षांना सोबत घेत महापौर पदावरील दावा अधिक बळकट केलाय। त्यामुळे आता कल्याणमध्ये जे काही घडलं त्याची परतफेड करण्याचा पवित्रा भाजपनं घेतल्याचं दिसतंय। ठाण्यामध्ये बहुमताचा आकडा 66 असताना शिंदेचे 75 नगरसेवक निवडून आले। पण असं असलं तरी भाजपनं ठाण्यात नगरसेवक सुरेश कांबळे यांचं नाव महापौर पदासाठी जाहीर केलं। ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचं बहुमत असल्यामुळे वचपा काढण्याची भाजपची रणनीती यशस्वी होते की नाही हे आता निकालानंतर स्पष्ट होईल। शिवसेनेचा महापौर बसावा यासाठी आग्रही आहात। बीजेपीने देखील मागणी केलेली आहे। शिवसेना भाजप युतीचा महापौर बसेल आणि जास्त संख्या आमची असल्यामुळे 100% शिवसेनेचाच महापौर बसेल। उद्या या 2 दिवसांमध्ये कोर कमिटीची निर्णय होऊन याच्यामध्ये पुढची जी कारवाई आहे ती निश्चितपणे करण्यात येईल। पण हे खरं आहे की आमचे 15 नंबर प्रभागामधले जे SC या कॅटेगरीमधनं निवडून आलेले आमचे नगरसेवक आहेत ते सुरेश कांबळे आहेत।